नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील भरपूर महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज, लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज, मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, खेळ कसे असावे याबद्दलचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहिलेले आहेत। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत, नवनवीन पालकांसोबत या चॅनलवर व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। मुलांची उंची, वजन वाढीच्या वयात खूप लवकर वाढ होते, त्यामुळे मुलांना आहारामध्ये भरपूर पोषण तत्वांची आवश्यकता असते। बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी नियमित मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळण्याची गरज असते। लहान मुलांच्या शरीरात ऑक्सिजन मिळण्यासाठी, लहान मुलांना सशक्त सुदृढ ठेवण्यासाठी, बाळाचा स्टॅमिना वाढण्यासाठी, बाळाचे केस, त्वचा मऊ तजेलदार बनवण्यासाठी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आहारामध्ये पुरेशा प्रमाणात नियमित आयर्न मिळणं गरजेचं असतं। आज आपण लहान मुलांमध्ये आयर्नची कमतरता होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरती उपाय पाहणार आहोत। लहान मुलांमध्ये आयर्न कमतरता होण्याची लक्षणे। लहान मुलांमध्ये कोणत्या विटॅमिन्स किंवा मिनरल्सची कमतरता असेल तर बाळाच्या शरीरावर त्याची लक्षणे दिसून येतात। बाळाच्या शरीरामध्ये झालेला बदल लक्षात घेऊन त्यावरती त्वरित उपाय करून घेणं गरजेचं असतं, म्हणजे पुढे उद्भवणाऱ्या त्रासांना आपण आळा घालू शकतो। लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर थोड्याशा खेळण्याने, चालण्याने देखील मुलं लवकर दमून जातात। मुलांना खूप अशक्तपणा जाणवतो, अस्वस्थता जाणवते आणि मुलं जास्त झोपतात। रक्ताला लाल रंग येण्यासाठी लाल रक्तपेशी तयार करण्याचे काम आयर्न करते। लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर मुलांच्या चेहऱ्यावरील त्वचा निस्तेज, फिकट आणि पिवळसर दिसते। त्यासोबतच मुलांच्या डोळ्याचा खालचा भाग पांढरा दिसतो। त्वचेला रंग मिळण्यासाठी, त्वचा चमकदार मुलायम राहण्यासाठी आयर्न मदत करतं। लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर बाळाच्या मेंदूवरतीही याचा परिणाम दिसून येतो। लहान मुलांना विस्मरण, एकाग्रता न होणे, डोकेदुखी, जास्त झोप येणे असे त्रास दिसून येतात। तसेच मुलांना श्वसनाच्या तक्रारी उद्भवू शकतात। लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होणं, धाप लागणं, दीर्घ श्वास न घेता येणं असेही त्रास दिसतात। लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर मुलांचे हातपाय थंड पडतात, हातापायांना मुंग्या येऊ शकतात। त्यासोबतच हात आणि पायांमध्ये अशक्तपणा किंवा हातांपायांवरती नियंत्रण राहत नाही। बरीचशी लहान मुलं सतत आपले पाय हलवत राहतात। बऱ्याचदा सांगूनही मुलं याच्यामध्ये काही बदल करत नाहीत, म्हणजेच त्यांच्यामध्ये आयर्न डिफिशियन्सी असू शकते। लहान मुलांमध्ये आयर्न कमतरता असेल तर मुलांमध्ये केस गळती वाढते, केस निस्तेज होतात, त्यासोबतच त्वचा कोरडी होते। त्वचा आणि केसांसोबतच लहान मुलांची नखेही पांढरी पडलेली दिसून येतात। लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर मुलांची चपळता, खेळकर वृत्ती कमी झालेली दिसून येते। लहान मुलांना कुठलाही नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, नवीन गोष्टी पाहण्यामध्ये, कुठल्याही गोष्टींमध्ये मुलं विशेष रस घेत नाहीत। लहान मुलांमध्ये सुस्तता वाढते, शारीरिक गती कमी झालेली दिसून येते। तसेच मुलांना चक्कर येणं, डोकं सुन्न होणं असेही त्रास दिसून येतात। लहान मुलांमध्ये आयर्न कमी असेल तर लहान मुले आहार कमी प्रमाणात घेतात। मुलांची भूक मंदावते, अशक्तपणा वाढतो आणि पर्यायाने वजन खूप झपाट्याने कमी होतं। लहान मुलांचा मेंदू, फुफ्फुस, पचनसंस्था यासोबतच मुलांच्या हृदयावरतीही आयर्न कमतरतेचा परिणाम दिसून येतो। लहान मुलांच्या हृदयाचे ठोके जास्त जलद आणि अनियमित होऊ शकतात, त्यामुळे मुलांना खूप अस्वस्थ वाटू लागतं। पर्यायाने मुलांच्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजन पुरवठाही कमी होतो। लहान मुलं आहार घेणं टाळतात किंवा आहार खूप कमी प्रमाणात घेतात। मुलं माती, पेन्सिल असे पदार्थ जर खात असतील तरी देखील लहान मुलांमध्ये आयर्न कमतरता असू शकते। लहान मुलांमध्ये सुरुवातीला अशी लक्षणे दिसून आल्यानंतर त्यावरती उपाय करून घेणं गरजेचं असतं। लहान मुलांमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांना भेटून प्रत्यक्ष तपासणी करून घ्या, म्हणजे आहारामध्ये आवश्यक तो बदल आणि आवश्यक असतील तर विटॅमिन मिनरल सप्लिमेंट देऊन हा त्रास कमी करता येईल। आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं। लहान मुलांच्या आहारामध्ये नियमित भरपूर पालेभाज्या असणं गरजेचं असतं। पालक, हिरव्या पालेभाज्या यामध्ये आयर्नचं प्रमाण खूप चांगलं असतं। त्यासोबतच रताळे, मोड आलेली कडधान्य, सोयाबीन, बीन्स, ब्रोकोली, वेगवेगळ्या शेंगभाज्या, हिरवा मटार यामध्येही आयर्न भरपूर असतं। लहान मुलांच्या आहारामध्ये फरसबी, हरभरा, मसूर, वेगवेगळे बीन्स नियमित ठेवा, यामधूनही भरपूर प्रमाणात आयर्न मिळायला मदत होते।